आरक्षण बचाव कृती समितीतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांवर धडक मोर्चा काढण्यात येत आहे। विशेष बाब म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी ही मोर्चा काढण्यात येत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे। परीक्षा भरतीमध्ये कुठेतरी घोळ झाल्याचा आरोप करत हे विद्यार्थी या ठिकाणी मोर्चा काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे अद्याप सरकारने याची दखल घेतलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे आणि या आक्रोशचा एक उद्रेक म्हणून आज या ठिकाणी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात बघितलं गेलं तर मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहे। नेमकं काय या परीक्षा भरतीमध्ये निघते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। आर्टिकल 16 लागू करा। आर्टिकल 16 लागू करा। 2013 ची 97वी घटना दुरुस्ती लागू झालीच पाहिजे। 2013 ची 97वी घटना दुरुस्ती लागू झालीच पाहिजे। ती लागू झालीच पाहिजे। CDCC बँकेमध्ये जे 360 पदाची जे नोकर भरती आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय SC ST OBC NTचं आरक्षण डावललेलं आहे। महिलांचं पण आरक्षण डावललेलं आहे। अपंगाचं पण आरक्षण डावललेलं आहे आणि जवळपास 25 ते 40 लाख रुपये घेऊन हे लोक खुल्या प्रवर्गामध्ये भरती घेत आहे आणि त्या भरती घेताना ज्या ITI कंपनीच्या माध्यमातून ती भरती घेतलेली आहे त्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि त्या संदर्भामध्ये आता जे आहे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहे। अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारीचं निवारण न करता आणि त्यांच्या गुन्ह्याची जे आहे गुणपत्रिका न तपासता यांनी गुणपत्रिकाची यादी प्रकाशित न करता सरळ सरळ जे आहे बेकायदेशीर मार्गाने जे आहे त्यांना मुलाखतीसाठी बोलावलेला आहे आणि एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून गोरगरीब मुलांच्या मागासवर्गीय गोरगरीब मुलांच्या जे आहे हक्काचं आरक्षण हिरावलेलं आहे। जे मुलं दिवस रात्र जे आहे अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्या बिचारा गोरगरीब विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे। म्हणून या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सगळे विद्यार्थी आणि जे मागासवर्गीय जे पण संघटना एकवटल्या आहे आणि त्याच्यामुळं हा भव्य दिवस असा ज्या मोर्चाचं आयोजन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही करत आहोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आवाहन करतो की आपण जे म्हणताय छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आम्ही त्याप्रमाणे आम्ही चालवत आहोत, पण ज्या राज्यामध्ये मागासवर्गीयाचं घटनादत्त अधिकारी असताना त्याला आरक्षण असताना ते आरक्षण तुम्ही नाकारता, मग कुठल्या संविधानानुसार तुम्ही मागत आहे आणि संविधानाची एक मग पायमल्ली आहे। एकीकडे देशामध्ये संविधानाचा एक सुवर्ण महोत्सव मनवत आहे आणि दुसरीकडे इथे आरक्षणाची जे पायमल्ली होत आहे, म्हणून त्याच्या विरोधामध्ये आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चाचं जे आहे मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।